हा सेटअप आहे का तो? हा पूर्ण आपला शूटिंग पॉईंट आहे. इथं कसं आयना, मेला, खिलाडी, जानवर, गदर असं पिक्चरचं शूटिंग झाले. राजा हिंदुस्थानी एवढं. नमस्कार, मी मनीषा आणि स्वागत आहे तुमचं आजच्या या व्लॉगमध्ये. तर हा व्लॉग मी कंटिन्यू करत आहे. ट्रिपचा दुसरा दिवस आहे महाबळेश्वरचा आणि सकाळी लवकर उठून फ्रेश झालो आणि त्यानंतर इथे एकत्र ब्रेकफास्ट करायला आलो होतो. तर ब्रेकफास्टमध्ये मस्तपैकी गरमागरम उत्तप्पा, सांबार आणि चटणी होती. फॅमिलीबरोबर सगळ्यांबरोबर ब्रेकफास्ट करायची खरंच मज्जाच वेगळी होती. तर आता ब्रेकफास्ट केल्यानंतर आज आम्ही हे ना बाहेर जाणार होतो, मंदिरात जाणार होतो. तर त्यासाठी ना आम्ही एक ड्रेस कोड ठरवला होता, कृपाने ठरवला होता तो. आणि सगळ्यांनी आहे ना इथे व्हाईट टी शर्ट आणि ब्ल्यू जीन्स घातली होती. आम्ही आवरेपर्यंत आहे ना मुलं छान अशी काकांबरोबर खेळत होते आणि अगदी थोड्याच वेळामध्ये आम्ही इथे आवरून आलो होतो. तर आवरल्यानंतर छान छान व्हिडिओ रील्स बनवले आहेत. तर ते व्हिडिओ तुम्ही नक्की पाहिलेच असतील. तर आता इथे श्रीशाला असं वाटत होतं की अन्नूदादाची थोडीशी हेअरस्टाईल तिला आवडत नव्हती, म्हणून बहुतेक ती त्याची हेअरस्टाईल करत होती. आणि सगळ्यांचं आवरून झालं की लगेचच आम्ही निघालो. तर लास्ट व्हिडिओमध्ये मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही बघितलं असेल तर आज ट्रिपमध्ये आम्ही कोण कोण आहेत तर ते सांगते. तर माझे मोठे दीर आणि छोटे दीर आणि आमची फॅमिली असे आम्ही तिघे मिळून पहिल्यांदाच एकत्र ट्रिपला जात होतो. आता पहिल्यांदा चाललो आहे त्यामुळे आधी देवदर्शन, त्यामुळे आम्ही महाबळेश्वरला मंदिर होतं तिथे गेलो होतो. खूप प्राचीन मंदिर आहे आणि मी आणि स्वरूप शिष्य आम्ही फर्स्ट टाईम महाबळेश्वरला जातो आहे. त्यामुळे ना हे सगळं अगदी नव्याने अनुभवायला भेटलं आणि तेही फॅमिलीबरोबर. तर इथे ना पंचगंगा मंदिर आहे, कृष्णाई मंदिर आहे. तर तुम्ही कधी गेले आहेत का ते देखील सांगा. तर इथे मंदिरात जाण्याआधी आधी पूजेचा ताट घेतलं आणि मंदिर प्राचीन आणि खरंच खूप सुंदर आहे. बोल ना कपडे. मी कृपा करते लॉगिंग. आता आम्ही आलो आहे महाबळेश्वर मंदिरामध्ये. आता नाही बोलतायत. नमस्कार. मंदिरात जाण्यापूर्वी आहे ना बरेच असे सगळे छोटे मोठे शॉप लागत होते आणि खरंच इथे शॉपिंग करण्याची ना काही मज्जाच वेगळी होती. पण म्हटलं आपण आधी दर्शन करूया आणि त्यानंतर शॉपिंग करूया. तर इथे महाबळेश्वर मंदिरात गेलो होतो. तर इथे मुखदर्शनासाठी लाईन होती आणि आम्हाला गाभाऱ्यात दर्शन करायचं होतं, त्यामुळे आम्ही गाभाऱ्यात गेलो. तर मंदिराच्या आतमध्ये आहे ना फोटो किंवा व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई होती. त्यामुळे जे काही फोटो व्हिडिओ काढले आहेत ते मंदिराच्या बाहेरचेच काढलेले आहे. तर इथे ना जवळजवळ आम्हाला अर्धा ते पाऊण तास लागला होता गाभाऱ्यामध्ये दर्शन करण्यासाठी आणि आहे ना खूप छान दर्शन झाले. अगदी समाधान वाटलं आणि दर्शन केल्यानंतर बाहेर आलो. जरी ऊन असं वाटतंय ना तरी खरंच तिथे ना वेगळाच असा गारवा आहे. खरंच महाबळेश्वर आहे ना एक थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे आणि दुसरं म्हणजे तिथली स्ट्रॉबेरी. तर आहे ना मस्त दर्शन झाले आणि त्यानंतर आम्हाला पुढच्या मंदिरात जायचं होतं. तर त्यासाठीच आम्ही तिथून निघालो परत. आहो स्कार्फ आहेत का हे? आहो आधी पाय पडून येऊया ना केलं. त्यानंतर आम्ही आहे ना पंचगंगा मंदिरात गेलो होतो. इथे आहे ना 5 पवित्र नद्यांचा उगमस्थान आहे. कोयना, कृष्णा, वेना, सावित्री आणि गायत्री. दर्शन झाले छान. आतमध्ये पुन्हा एकदा कॅमेरा अलाव नव्हता, त्यामुळे देखील तिथले फोटो व्हिडिओ काढले नाही. दर्शन झाल्यानंतर आम्ही बाहेर पडलो आणि इथे आता शॉपिंगला सुरुवात झालेली आहे. स्वरूपला सांगितलं होतं तुला जे खेळायचं आहे ना ती छोटी मोठी अशी एक गाडी घे, म्हणजे तुला डेलीसाठी असं खेळायला होईल. पण त्याला तिथे गेल्यावरती फक्त क्ले घ्यायचा होता. तर तो क्ले घेतला आणि त्यानंतर आमची शॉपिंग म्हणजे काही सनग्लासेस वगैरे घ्यायचे होते ते घेतले. त्यानंतर मग आम्हाला पुढे जायचं होतं कृष्णाई मंदिरात. आणि आता आहे ना ऊन वाढलं होतं.
1 वाजून गेला होता, त्यामुळे थोडंसं गरम होत होतं. मग त्यामुळे ना पुढे जाऊन मग सगळ्यांनी आहे ना म्हटलं आईस्क्रीम घ्यावी, तर सगळ्यांनी छान आईस्क्रीम घेतली होती. त्यानंतर आम्हाला जायचं होतं कृष्णाई मंदिरात. आता आहे ना पंचगंगा मंदिर आणि कृष्णाई मंदिरामध्ये आहे ना आता जो लेटेस्ट रिलीज झालेला मूवी आहे ना राजा शिवाजी रितेश देशमुखचा, त्याचे खूप सारे सीन्स या मंदिरामध्ये घेतलेले आहेत आणि खरंच खूप छान मंदिर आहे. तर तुम्ही पाहू शकता कृष्णाई मंदिरामध्ये खूप सारे असे आणि त्याचप्रमाणे पंचगंगा मंदिरात खूप सारी अशी शूटिंग झालेली आहे. तर थोडं एक ठिकाण होतं, तिथे आम्ही सगळेजण छान असे बसलो आणि कृष्णाई मंदिरात गेलो होतो. आणि कृष्णाई मंदिरात गेल्यावरती तिथला जो व्ह्यू आहे तो म्हणजे शब्दात व्यक्त न करणारा आहे. बघा एवढं सुंदर जे दृश्य आहे ना. सर्वात आधी मंदिरात जाऊन दर्शन घेतले होते आणि त्यानंतर बाहेर मस्तपैकी छान फोटो व्हिडिओ काढले आणि या खूप साऱ्या आठवणी अशा जपून ठेवता येईल त्यासाठी मस्त मस्त रील्स फोटो असं आमचं काढणं चालू होतं. आणि पहिल्यांदाच फॅमिली एकत्र गेलो होतो, तर मग असे मस्तपैकी फॅमिली फोटो काढले होते, ते तुम्हाला मी पुढे दाखवतेच. इकडे बघा इकडे. शिष्य हास ना झालं कल्याण तुझं. तर इथे आहे ना माझं काही रील्स काढणं चालू होतं. तर बेबी लहान होतं ना, त्यामुळे त्यांना अशी पटकन इथे एक रील्स काढून घेतली, जे की तुम्ही यूट्यूबवरती बघितलीच असेल. आणि नंतर तुझे फोटो गरम लंच केला, थोडा वेळ रेस्ट केला सगळ्यांनी आणि पुन्हा एकदा मी संध्याकाळी बाहेर जाणार होतो. आता कुठे जाणार आहे ते देखील मी पुढे तुम्हाला सांगते. आणि खरंच हे ठिकाण माझं सगळ्यात जास्त फेवरेट होतं. तर सगळेजण रेडी होऊन आम्ही निघालो. अर्थात तुम्हाला आता समजलंच असेल की मी कुठल्या पॉईंटबद्दल बोलते. बरोबर, ते म्हणजे स्टेबल लँड पॉईंट. अनेक बॉलिवूड मूवीचं शूटिंग ह्या पॉईंटला झालेलं आहे. तर आम्ही ह्या पॉईंटला फर्स्ट टाईम आलेलो आहे. तर तुम्ही व्हिजिट केलं आहे का ते देखील मला नक्की सांगा. तर तिकडे आहे ना खूप सारे असे हॉर्स रायडिंग आणि तिथलं वातावरण बघा, अगदी म्हणजे आम्ही दिवसभर जसं फिरत होतो ना थोडंसं गरम होत होतं, पण ह्या पॉईंटला गेल्यावरती असं फील वाटत होतं की आपण ना उटी मनाली ह्या ठिकाणी आलेलो आहे. कारण का एवढा गारवा होता की मुलांना थंडी वाजायला लागली होती. अर्थात आम्ही आहे ना तिघंजण एकत्र निघालो होतो, पण तिथे गेल्यावरती थंड वातावरणामुळे आहे ना बेबीला सुटेबल नव्हतं. त्यामुळे आहे ना शशीदादा, प्राजक्ता आणि सनयला रिटर्न जावं लागलं. खरंच खूप थंडी होती. स्वरूपला देखील थंडी वाजत होती. म्हटलं आपण थोडा वेळ फिरूया आणि लगेचच जाऊया. तर इथे ना खूप सारे म्हणजे ना गेम दिसत होते. त्याला ट्रेनमध्ये बसायचं होतं, बरेच असे त्याला हॉर्सवरती बसायची खूप इच्छा होती. पण म्हटलं आधी आपण आहे ना सगळे पॉईंट कवर करून घेऊया आणि त्यानंतर आपण राहिलेल्या वेळामध्ये तुला जे खेळायचे ते खेळूया. तर आम्ही सुरुवातीला तिकडे गेलो तर आहे ना खरंच उशीर झाला होता. आम्हाला जवळजवळ 6:30 वाजले होते आणि लवकरच 1 तासामध्ये असा अंधार होणार होता. त्यामुळे आम्हाला पूर्ण फिरता येणार नव्हतं. म्हणूनच इथे एक घोडागाडी केली होती, कारण का जेणेकरून फर्स्ट टाईम गेलो तर सगळे पॉईंट कवर झाले पाहिजे होते. तर आता तिथे गेल्यावरती आम्हाला आहे ना ते घोडागाडीवाल्यांनीच आम्हाला सगळे पॉईंटमध्ये कुठे कुठे काय शूटिंग झालेलं आहे ते सांगितलेलं आहे. आता नेहमीच असं होतं की कुठे जायचं असेल ना तो स्वरूपचं आहे ना थोडा चिडलेलाच असतो. त्याला घोड्यावरती सेपरेट बसायचं होतं म्हणून चिडला होता. मग शेवटी पुढे बसला. थोडा राग जरा शांत झाला आणि इथे आम्ही मग पॉईंट फिरायला निघालो होतो. त्या काळात आणलेली झाडं आहेत. याचं नाव आहे सिल्वर ओक. कुठे झाड? हे सगळे झाडं हां हां सिल्वर ओकची झाडं आहेत. या झाडांमुळं पूर्ण इथलं हवामान थंड असतं. झाडं 24 तास ऑक्सिजन देतात. सिल्वर ओक आहे झाड. 5 पांडवांची सूत. हां चला बघा खाली बस. जसीन इथला तारे जमीन. नेवेरा शाळेचं नाव आहे. नेवेरा
ती शाळा आहे ती. कुठली शाळा कुठे? इकडे आतमध्ये आहे सर तिथनं पायऱ्या पॉइंट मध्ये माहिती आहे. पुढे जाऊन सांगतील. बाजीराव मस्तानी आणि चेन्नई एक्सप्रेसचं शूटिंग झालं होतं. बाजीराव मस्तानी मध्ये रणवीर सिंग जेव्हा पाण्यामध्ये जल समाधी घेतो ना तिथला सीन आहे आणि चेन्नई एक्सप्रेस मध्ये कुंभणगाव तिथं बनवलं होतं. जेव्हा शाहरुख खान लात मारतो त्या गाडीवरती, गाडी पाण्यामध्ये जाते. पिक्चर वेळेला नाना पाटेकर अक्षय कुमारचा वरून दरीतून बंगला पाडतात खाली ते बघा इथला सीन आहे. हा 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 ते का इथं होता? इथला सीन आहे. हा सेटअप आहे का तो? हा पूर्ण आपला शूटिंग पॉईंट आहे. इथं कसं आयना, मेला, खिलाडी, जानवर, गदर असं पिक्चरचं शूटिंग झाले. राजा हिंदुस्थानी एवढं पिक्चरचं शूटिंग झालंय. सिंगचा अड्डा हे दाखवला होता. इथलंच घोडे दाखवले होते मेला पिक्चर मध्ये. मी पळत येईल काय नाही प्रॉब्लेम. हा हा चला. आणि असं हे पण काढा 5 टेबल टॉप आहेत बघा सर. त्याच्यामुळे इथं पण 5 गणे असं गावाला नाव दिलंय. तिकडं पहिला वाला टेबल टॉप आहे. आता आपण जाणार आहे तिथं. हा दुसरा वाला आहे. तुमच्या मागं बघा अजून 2 आहेत, तिसरा आणि चौथा. हा 5वा आहे बघा इकडे. शिलोरोगची झाडं सगळं पाण्यात दिसतं. उटीला ना स्वतःची करंगळी कापून पिंडीला रक्ताचा अभिषेक केला. आणि हा कमळगड. खरं तर ह्या पॉईंटला जायला आम्हाला उशीर झाला होता, त्यामुळे अंधार झाल्यामुळे ना पूर्ण पॉईंट कवर करता आले नाही आहे. तिकडे 2 गुफा होते पण तिथे अंधार झाल्यामुळे परत जाता आले नाही आहे. पण इथला व्ह्यू बघा एवढा सुंदर वाटत होता. आणि ह्याच्यापासून आमचं हॉटेल आहे ना अगदी एक 10 मिनिटाच्या अंतरावरती होतं. त्यामुळे आम्ही ठरवलं की नेक्स्ट डे मॉर्निंगला आपण नंतर लगेच येऊया. तर थोडंसं पॉईंट फिरलो आणि स्वरूपचा थोडासा अजून राग होताच, कारण का त्याचं असं म्हणणं होतं की मला घोड्यावरतीच बसायचं आहे. त्याला वेगवेगळे गेम्स दाखवले. संध्याकाळच्या वेळेस त्यांनी सांगितलं होतं की एकदा रात्र झाली की घोडे ना दिसत नाही आहे, त्यामुळे ते घोडे सवारी वगैरे असं करत नाही आहे. तर त्याला हे गेम दाखवले पण त्याला तेही खेळायचं नव्हतं. मग तिथल्या तिथे एखादा घोडा ते रिटर्न नेत होते. त्यावेळेस त्यांना रिक्वेस्ट केली की फक्त 1-5 मिनटं त्याला बसू द्या. आणि मग तो शांत झाला आणि खरंच खूप खुश झाला. अगदी चालता चालता 5 मिनटं त्याला बसवलं. त्यानंतर हॉटेलवरती गेलो आणि बाहेर खूप थंडी होती. तर इथे प्राजक्ता आणि शशी दादा ऑलरेडी आले होते आणि गेल्या ना मस्तपैकी गरमागरम चिकनचं सूप आणि सगळ्यांचे फेवरेट म्हणजे चिकन लॉलीपॉप आले होते. तर आधी गेल्या मस्तपैकी गरम ते खाल्ले होते. बाहेर खरंच तिकडे खूप असं थंडी वाटत होती आणि खूप छान एन्जॉय केले. रात्री मस्त डिनरमध्ये बिर्याणी होती. तर असा होता आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करून सपोर्ट करायला विसरू नका. आणि ह्या पुढचा व्हिडिओ देखील नक्की येणार आहे, त्यामुळे नक्की चॅनेलला व्हिजिट करा आणि बघायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्यास धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि फ्रेश व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.